तू कोणत्या वर्गात शिकते? चौथी. तू किती कविता केल्या आहेस? मी दिव्या राठोड. मी आजपर्यंत 250 कविता केल्या आहेत. माझा दिव्यांकुर नावाचा ऑनलाईन कविता संग्रह प्रसिद्ध झाला आहे. थँक्यू. थँक्यू सर. सर तुम्ही मला कोणता पण शब्द दिला तर मी कविता करू शकते. सर शब्द द्या. सर कविता. कविता गोष्टी. आमची मुलं काही शब्द देत नाही तुम्हाला. आमच्या शाळेपुढे लिंबाचं झाड आहे. आमच्या शाळेपुढे एक लिंबाचं झाड आहे. या लिंबाच्या झाडावरती शेतीवरती काहीतरी कविता करावी अशी आमच्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे. लिंबाच्या झाडावर आणि मोकळं मैदान आहे. आजूबाजूला शेती आहे. लिंबाचं झाड, मैदान आणि शेती. मोकळेपणाने बोलू शकते. तुझ्या मैत्रिणी मित्र आहेत सगळे. हो. सुरुवात कर. हिरवेगार आहे लिंबाचे झाड. हिरवेगार आहे लिंबाचे झाड. खाण्यासाठी त्याला कधीच लागत नाही फार. खाण्यासाठी त्याला कधीच लागत नाही फार. पुढे तू कर. लिंबाचे झाड आहे हिरवेगार. वारा देते थंडगार. व्हेरी नाईस. शेती पिकते हिरवीगार. मला आवडते शेती फार. शेतीत असते लिंबाचे झाड. शेतीत असते लिंबाचे झाड. बनवायला हव्यात. अच्छा. जगभरातील देशभरातील एकमेकांच्या शाळांची अशी कनेक्टिव्हिटी असायला हवी. आणि काही ओपन सोर्स मध्ये फ्री सॉफ्टवेअर आहेत त्याचा वर्गामध्ये वापर करायला हवा. ज्याच्या माध्यमातून गोरगरिबांची आणि ग्रामीण भागातील मुलं खूप चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकतील. मला एक असं विचारायचं आहे की या स्वनिर्मित साहित्याचा आणि बाकी बाजारातून मिळणाऱ्या साहित्याचा आपल्या प्रगत शैक्षणिक बाबीशी कसं ते जोडायचं, विषयाबाबत त्याचा वापर कसा करायचा? की आपण विकत घेतलेला सॉफ्टवेअर असतो अथवा मोफत सॉफ्टवेअर असतो. पण एखादी गोष्ट आपण विद्यार्थ्यांना शिकवत असताना रचनावादी पद्धतीने जसं विद्यार्थी त्यात सहभागी असतात तशाच प्रकारची काही सॉफ्टवेअर आहेत की ज्याच्यामध्ये मुलं स्वतः काही गोष्टी निर्माण करतात नवीन आणि त्यातून त्यांची शिकण्याची प्रवृत्ती वाढत जाते आणि त्याच्यामध्ये कुणाला स्वतःला शिकण्यामध्ये इंटरेस्ट येतात. उदाहरणार्थ आपण मुलांना सपोज काही ठिकाणं शिकवतोय भूगोलासारख्या विषयात तर त्याच्यामध्ये नकाशामध्ये फक्त मर्यादित गोष्टी आपण त्यांना दाखवू शकतो किंवा मुलं शिकू शकतात. परंतु गुगल सारख्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तर खूप चांगल्या प्रकारे आज तुमचे माझे विद्यार्थी शिकू शकतात. जगभरातील ठिकाणांचा अभ्यास करू शकतात. अशा प्रकारे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रात मुलं अभिव्यक्त होऊ शकतात या तंत्रज्ञानाचा वापर करून. स्वतःच्या गोष्टी रेकॉर्ड करू शकतात. त्यानंतर स्वतःचे ते रेकॉर्डिंग करू शकतात. अशा पद्धतीने मुलांना एक खणखर व्यक्ती होण्यासाठी चांगला नागरिक बनण्यासाठी सुद्धा तंत्रज्ञान आम्हाला खूप चांगल्या प्रकारचं उपयोगी पडतं. सोबतच युट्यूब सारख्या साधनांचा वापर करून मुले डान्स, नाटक या आणि स्पीच सारख्या गोष्टी सहजरित्या प्राप्त करू शकतात. बर बर. आता अशा पद्धतीनं
हा 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 बोला बोला. हा सर तुम्हाला काय म्हणतात? हा सर. हा सर, मला असं विचारायचं आहे की आपल्या शाळेमध्ये समजा एक 100 मुलं असतील, तर हे 100 मुलं सुद्धा आज तयार झालेत का या निमित्तानं तुम्ही जे हे करताय त्याचा वापर करतात का, आणि त्यासाठी आपण काय केला? तर प्रत्येक मूल शिकण्यासाठी अगोदर मी वर्गाचे 3 भाग केले होते. बर. 3 भाग केले होते की हुशार मुलं, मध्यम मुलं आणि थोडीशी आपल्या भाषेत जे म्हणतो ती आपण अप्रगत मुलं. हा. आता या